पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो कनेक्टेड व्यावसायिक विकासाच्या दिशेनं एक महत्त्वाची झेप. गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी गेरास इम्पिरियम गेटवेला थेट महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या भोसरी मेट्रो स्थानकाशी जोडणारा समर्पित प्रवेश मार्ग सुरू केलाय. या उपक्रमामुळे प्रकल्पाला थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळाली असून प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी लास्ट माईल कनेक्टिव्हिटीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. सुमारे 11.5 एकर परिसरात उभारलेल्या या संकुलातील 95% अधिक जागांची विक्री पूर्ण झाली आहे. थेट मेट्रो जोडणीमुळे या प्रकल्पाचे व्यावसायिक मूल्य अधिक वाढणार असून पिंपरी चिंचवडमध्ये हे संकुल नवे बिझनेस आणि लाईफस्टाईल हब म्हणून उदयास येणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत अधिक माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मी मनोज दंडारे, ॲडिशनल जनरल मॅनेजर प्रॉपर्टी डेव्हलपमेंट महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड. आज आपण इथे जमलो आहे जे गेरा इम्पेरियम गेटवे आणि नाशिक फाटा भोसरी इथला जो FOB कनेक्शन जो की डायरेक्टली गेरा गेटवे प्रीमियमला कनेक्ट करणार आहे, ज्याच्यामुळे अर्थातच सर्व जे प्रवासी आहे त्यांची चांगली सोय होणार आहे. ते डायरेक्टली प्रॉपर्टीमध्ये येतील आणि इथनं डायरेक्ट मेट्रो स्टेशनला त्यांची कनेक्शन फॉर्म होईल. त्यासाठी आपण इथे जमलेलो आहे. अँड आय कॉंग्रॅच्युलेट all officials as well as the persons who are connected with this project, and congratulate all the persons connected. Thank you. My name is Gulzar Malhotra. I'm the CEO of Gera Developments. For us, it's a moment of extreme pride that we have completed, and today we are inaugurating Pune's first metro connected commercial development. It has taken us a while to get to this stage, but I think a development of this kind along with the connectivity to the metro is something that's going to transform this entire location. So it's not a question of one development, but it is how this entire location transforms from here, and that's something we are very, very actively participating in. We continue to be involved in such developments across the city, and like I said, it's a moment of extreme pride to be associated with this project. Thank you.